सम्या, अरे काय हालत करून घेतली तू स्वतःची? अरे टेन्शन कशाला घेतो, आपण दुसरी मुलगी बघू ना. हा, दुसरी पोरगी बघू ना आपण. पण आम्ही ऐकले ते खरे खरे, पोरगी म्हणे मोनेला प्रपोज करून गेली. नाही, अरे प्रपोज असं नाही केलं तिने. तिला फक्त मोहनशी लग्न करायचं होतं असं म्हणाली ती. घ्या सम्या, आता असं खाल्लं काय ना असं खाल्लं काय, जाणार पोटातच आहे ना. पण नुसताच दूर झालाय राव. अख्ख्या चाळीत खबर पसरली ती पोरगी मोहन्याला. सम्या, काय रे तुझी अवस्था? हा, हे मला सांग, तू असं काय केलंस की त्या मुलीने तुझ्याऐवजी मोहनला पसंत केलं? हे सगळं ना या शर्टामुळे झालंय. अरे टोचत होतं मला सारखं काहीतरी. काय सम्या, जरा कंट्रोल नाही करता आलं, लगेच शर्ट काढलं टोचायला लागलं म्हणतो. सम्या, ही कितवी मुलगी होती? सेंचुरी मारली असेल यानं. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. खबरदार, यापुढे हा शर्ट घालशील तर. शोभा, हा तुझा आवडता शर्ट आहे ना? हो, पण आता मीच सांगते ना, हा शर्ट पुन्हा घालायचा नाही, कळला? बर. अरे काय रे, काय मगाशी काय म्हणालास तू? काय? तुझं आणि समीर भाऊजींचं वय सेम आहे. हा, म्हणजे काय म्हणायचंय तुला? मला काय नाही. नाही, काय म्हणायचंय काय तुला? हा खोटं बोलतोय मास्टरड्या. मला तर पक्का संशय त्या मुलीचं आणि ह्याचं काहीतरी लफडं असणार. हो, काय उगाच नाही मास्टरड्या उशिरा आलाय. अहो सासूबाई, असं काही नाहीये हो. शोभे, या दोघांचा काहीतरी डाव असणार, म्हणूनच त्या मुलीनं याला पसंत केला. मास्टरड्याला कोण पसंत करणार? शोभा, अगं त्या मुलीला मी ओळखत सुद्धा नाही. तू गप्पा बस रे. शोभाताई, जेवायला वाढू का? आणि तुम्ही पण इथे आता जेवून जा. आज शोभाताईने स्वतःच्या हाताने जेवण बनवलंय. गरम करून वाढायला घे. दुर्बुद्धी सुचली नाही याच्यासाठी जेवण बनवलं. हं? चल वाढायला घे. भांडी वाढायलाच देत्यात. थँक्यू. मावशी, भांडीवाली मावशी, थांबा थांबा थांबा. कुठे चालल्या तुम्ही? मला भांडी द्या ना. म्या कुठे नाही म्हणाली, माझं कामच आहे ते. बोला, काय काय हवंय तुम्हाला? काय काय म्हणजे आता हे बघा, ही माझ्याकडे ही कापड आहेत. मला सांग, हा बघा, ही आहेत. मला सांगा कुठली भांडी मिळतील. याच्यावर हे ताट घे. एकच ताट? मावशी, तुम्हाला काय वाटलं मला काही माहित नाही? मी बघितलं नाही तुम्हाला? तुम्ही मगाशी भानूला स्टीलचा डबा आणि स्टीलचा मग दिला. मग तुम्हाला काय हवंय घ्या की. हा काय? काय किस्ती नाही, एक काम करा, ताटली तो चमच नाही. थांबा, माझ्याकडे तांब्या पण नाही. काय लावलंय तुम्ही? हा, का धंद्याची खोटी करताय? हा, अंजू, काय काय करते तू? राहुल, बघ ना, मी तुझे कपडे देऊन भांडी घेते. नुसताच दूर करते. कशाला देते तू हे कपडे? अरे असं कसं? आज कसं माझे आवडते कपडे ते. मग माझे ना आवडतेत ना. ओ ताई, हे घ्या आणि ह्याच्या बदल्यात मला कमंडलू द्या. काय द्या? कमंडलू. संन्यास घेतो. काहीच उरलं नाहीये माझ्या आयुष्यात. ओ साहेब, म्हणजे कमांडोल वगैरे काही ठेवत नाही मी. दुसरं काय हवं तर घ्या तुम्ही. संन्यास. आता फक्त संन्यास पाहिजे मला. सम्या, गप गप, कशाला टेन्शन घेतो तू? होईल ना यार तुझं लग्न आज उद्या, 10-15 वर्षांनी. 50 एक होईल लग्न. ओ मावशी, हे कपडे घ्या आणि मला स्टीलचे डंबेल्स द्या. डंबेल्स. ओ साहेब, काय चाललंय काय तुमचं? हा, अहो का उगाच धंद्याची खोटी करताय तुम्ही? घ्या, निघू दे मला. घ्या तुमचे.
भांडी मी मोठी करतात माझ्या धंद्याची. मावशी थांब ना तू मावशी थांब ना, हे बघ ना, ह्याच्यातून त्याला किती पाहिजे मला. आपली काय बी टाइमपास चालते. मला ते कमंडलो द्या ना. समीर भाऊजी, तुम्ही संन्यास वगैरे कशाला घेता? माझ्या गावाकडच्या मावस मावशीच्या जावेच्या मैत्रिणीची मुलगी आहे, तिच्याशी बोलू ना तुमच्या लग्नाचं. बोलू ना, टेन्शन नका घेऊ. तुला राग आला होता ना अंजू, जा ना घरी. ठीक आहे, जाते. जावायच्या बिवायच्या ए, समीर, तू संन्यास घेणार असेल तर एक काम कर ना, मला तुझं घर दे ना, मला तिथे जिम खोलायची. अरे हे बेस्ट आहे. हा. हे बघ, असं पण त्या घरात तुझा एक पण बिझनेस चालला नाही. त्याला जिम उघडू दे ना, तुझं नशीब कुठं मोहण्यासारखं आहे. त्याला उघडू दे जिम. चल. नक्की द्या. ते मोहन म्हणाला ते सगळं लकी शॉट मुळे झालंय त्याच्या. मोहन कडून त्याचा लकी शॉट मागून घेतो. आलात तुम्ही? द्या चहा घे ना. हो मी घेणार आहे. मोन्या चहा कर. हो बनवतो. मालक मी बनवते, तुम्ही हात पाय धुवून घ्या. हो राहू दे, मी करतो. मालक सॉरी, मला माहित नव्हतं की तो तुमचा आवडीचा शर्ट आहे. त्या शर्टाच्या माझ्या खूप आठवणी आहेत. माहितीये मला, तुम्ही शोभताईना त्या शर्टामध्ये बघायला गेला होता ना. हो, आणि नुसतं एवढंच नाही, म्हणजे एकदा मी ना तो शर्ट घालून शोभा बरोबर चौपाटीवर फिरायला गेलो होतो, आणि परत येताना नंतर खूप दिवस मी तो शर्ट तसाच लपवून ठेवला होता, आमच्या प्रेमाची आठवण म्हणून. शोभाने एक दिवस नकळत माझ्या हात तो शर्ट धुवून टाकला, पण त्या दिवशीपासूनच मला वाटतं तो शर्ट माझ्यासाठी लकी झाला. शोभा कशी काय विसरली. मालक मी तुम्हाला असं उदास नाही बघू शकत. थांबा, मी तुमच्यासाठी ना तसाच एक शर्ट आणते. अहो नको नको, तशाच शर्टला त्या शर्टची सर नाही येणार. मालक मालकांसाठी एवढा महत्वाचा शर्ट आहे तो. आता काय बी झालं ना तरी मी तो शर्ट आणणारच. म्हणजे आता ही भांडी परत घेऊन मी तरी काय करू? मला पण माझा धंदा करायचा ना. घ्या घ्या. आहे, आज तरी एखादं चांगलं शर्ट घेऊन ये ना, उद्या मला इंटरव्ह्यूला जायचं आहे. मावशी, आमच्या मालकांचा शर्ट तुझ्या मुलाला नाही होणार. तुझ्या मुलाला इंटरव्ह्यूला जायचंय ना, म्हणून तुला शर्ट हवाय ना. घे कपडे, नवे कोरे आहेत. अगं आपल्याला चालतात जुने कपडे, पण तुझा मुलगा मोठ्या ऑफिसात जाणार आहे ना, मग त्याला नवीन कपडे नको का? साहेब वाटला पाहिजे ना तो. ताई खूप उपकार झाले हो तुमचे माझ्यावर. इतक्या वर्षात लेकानी नवा कपडा सुद्धा अंगाला लावला नव्हता. घेऊन जा सगळे कपडे तुमचे. नाही, मला समजे कपडे नकोयत, मला फक्त तो शर्ट हवाय. हो, थांबा देते. हा, तो शर्ट. हा वय
घ्या. हे घ्या तुमचे कपडे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.